राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। औषध दुकानाचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक राजेंद्र ढिरिंगे याला रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईत कार्यालयातून अधिकची रोकडही जप्त करण्यात आली आहे। चौकशीत खासगी सचिवाचं नाव समोर आल्याने खळबळ उडाली असून न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे। या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्री झिरवाळ यांनी चौकशीत दोषी आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। दरम्यान विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मुंबईतील मुलुंड येथे मेट्रोच्या कामादरम्यान सिमेंटचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे। या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेत। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले। मुलुंड पश्चिम येथील LBS रोडवर मेट्रो पिलरचा भाग रिक्षा आणि कारवर कोसळल्याने हा भीषण अपघात झाला। मुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाला आणि जखमींना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत केली जाईल असं स्पष्ट केलंय। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मेट्रो प्रकल्पांच्या सुरक्षेचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिलेत। अलिबागच्या मातोळी येथील जमिनीच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। संजय राऊत यांनी नार्वेकरांवर जमीन लाटण्याचा आरोप करत एक व्हिडिओ शेअर केलेला। यावर स्पष्टीकरण देताना नार्वेकरांनी शेतजमिनीकडे जात असताना 2 शेतकऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याचं दिसलं। माणुसकीच्या नात्याने केवळ त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आणि तिथून पुढे निघून गेलो। या घटनेशी माझा कोणताही थेट संबंध नाही। दरम्यान स्थानिक जागा मालक रमेश पाटील यांनीही नार्वेकरांचं समर्थन केलं असून हा वाद कौटुंबिक असल्याचं सांगत नार्वेकरांनी केवळ वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याची पुष्टी केली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीचा विवाह नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचे पुत्र सारंगशी निश्चित झाला असून या नात्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले। अरुण लखानी यांची ओळख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक म्हणून असल्याने पुरोगामी विचारांच्या पवार कुटुंबाने हे नाते का जोडले असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय। काही राजकीय विश्लेषक याकडे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांचे संकेत म्हणून पाहतायत। दरम्यान हे लग्न कोणाच्याही मध्यस्थीने ठरलेले नसून रेवती आणि सारंग गेल्या वर्षभरापासून एकमेकांना ओळखत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय। कौटुंबिक संमतीनं आणि सर्वांच्या आशीर्वादानं हे लग्न ठरल्याचं त्यांनी सांगितलंय। तेलंगणात बॅलेट पेपरवर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवत 116 पैकी 70 नगर परिषदा आणि 7 पैकी 4 महापालिकांवर आपला झेंडा फडकवलाय। मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या या जनमत चाचणीत काँग्रेसने 2995 पैकी 1537 प्रभागांमध्ये विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवलाय। दुसरीकडे भाजपला केवळ 336 जागांवर समाधान मानावं लागलंय। माजी मुख्यमंत्री KCR यांच्या BRS पक्षाने 781 जागांसह दुसरं स्थान पटकावलंय। EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका झालेल्या या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसच्या वाढत्या जनाधारावर शिक्कामोर्तब झालंय। बांगलादेश नॅशनल पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी ऐतिहासिक विजयानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली। 36 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बांगलादेशची सत्ता एका पुरुष पंतप्रधानाच्या हाती जाणार असून रहमान यांनी सुशासनाचे आश्वासन दिले। भारत बांगलादेश संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेत आमच्यासाठी बांगलादेश आणि येथील जनता प्रथम आहे, त्यानुसारच परराष्ट्र धोरण ठरेल असं एका ओळीत उत्तर दिलं। शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबत बोलताना त्यांनी हा विषय कायदेशीर प्रक्रियेवर अवलंबून असल्याचं सांगितलंय। 299 पैकी 212 जागा जिंकून सत्तेत आलेल्या BNPने चीनसोबतच्या विकास कामांना गती देण्याचे संकेत दिले असून देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सुधारणे हे आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं रहमान यांनी स्पष्ट केलंय। सुरक्षित गुंतवणूक आणि खात्रीशीर परतावा शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम MIS अत्यंत फायदेशीर ठरते। या योजनेत पती पत्नी मिळून संयुक्त खाते उघडल्यास त्यांना दरमहा 9,250 रुपये फिक्स व्याज मिळू शकतं। सध्या या योजनेवर 7.4% दराने वार्षिक व्याज दिलं जात असून
एकदाच गुंतवणूक केल्यानंतर पुढील 5 वर्ष नियमित उत्पन्न सुरू होतं. या योजनेअंतर्गत वैयक्तिक खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये तर संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्ही पत्नीसोबत 15 लाख रुपये गुंतवले तर 5 वर्षांच्या मुदतीपर्यंत दरमहा व्याजाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल. मुदत संपल्यानंतर तुमची मूळ रक्कम ही सुरक्षितपणे परत मिळते. हे खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे अनिवार्य आहे. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही योजना बचतीचा एक उत्तम पर्याय ठरते. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अध्ययन सुमन यांचे 2008 मधील नाते पुन्हा एकदा चर्चेत आले. राज द मिस्ट्री कंटिन्यूज या सेटवर सुरू झालेले हे प्रेमसंबंध वर्षभरातच अत्यंत कटू वळणावर संपले होते. ब्रेकअप नंतर अध्ययनने कंगनावर काळी जादू आणि मारहाण केल्याचे खळबळजनक आरोप केलेले, त्यामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडालेली. मात्र आता अनेक वर्षानंतर अध्ययनचे वडील शेखर सुमन यांनी या जुन्या वादावर मवाळ भूमिका घेतली आहे. शेखर सुमन यांच्या मते दोघेही एकत्र असताना आनंदी होते, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. भूतकाळातील कटू आठवणी विसरून आता दोन्ही कुटुंब आयुष्यात पुढे गेली असून कोणाबद्दलही मनात आता राग नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तान विरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी भारतीय गोटातून आनंदाची बातमी समोर आली आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा आजारातून पूर्णपणे बरा झालाय. तो रविवारी मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत मिश्किलपणे अभिषेकच्या निवडीचे संकेत दिले. आजारी असल्यामुळे अभिषेक नामिबिया विरुद्ध खेळू शकला नव्हता, जिथे संजू सॅमसनने सलामी दिली होती. मात्र आता अभिषेक पुन्हा ईशान किशन सोबत डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. 31 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1297 धावा करणाऱ्या अभिषेकला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे आई वडील ही कोलंबोत दाखल झालेत.